नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे एक पाहुणे आले आहेत, ज्यांचं नाव आहे गणेश सोन. हे महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध वकील आहेत, दिवाणी फौजदारी दोन्ही शाखांचे वकील, हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आणि मुख्य म्हणजे ते एक लेखक देखील आहेत. ते सामाजिक प्रश्नांवरती विचार करतात गंभीरपणे, सखोलपणे आणि त्यावर व्यक्तही होत असतात वेळोवेळी. याचं कारण जी सामाजिक खळबळ सुरू असते, सामाजिक अन्याय कुठे झाला तर त्यामुळे ते अस्वस्थ होतात आणि त्याबद्दल ते आपली मतं व्यक्त करतात. आज सोनी साहेब आपल्याकडे येणार आहेत, ते जास्त बोलणार आहेत आणि मी त्यांना फक्त बोलतं करणार आहे, कारण हे पॉडकास्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या भयंकर परिस्थिती आहे आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नसरातोला एका चिमुक मुलीवर अत्याचार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशात संतप्त प्रतिक्रिया उमटली. पुण्यामध्ये तर परवा मोर्चा निघाला, जन आक्रोश मोर्चा निघाला आणि जो गुंड आरोपी आहे कांबळे, त्याला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी झाली. पण या प्रश्नावरती आपल्याला सखोलपणे विचार करायला पाहिजे की हे असं का घडत आहे, सातत्याने अशा घटना का घडतात. बदलापूरची घटना होऊन फार वर्ष झालेली नाही आणि ठिकठिकाणी मराठवाडा असो, कोकण असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सगळीकडे अशा घटना घडत आहेत. सोनी साहेब, तुमचं काय मत आहे, या घटना का घडतायत अशा सातत्याने वेळोवेळी आणि त्या थांबवता येणार नाहीत का? नमस्कार. आपण मला आज पाचारण केलं त्याबद्दल. जो काही नसरापूरला जो प्रकार घडलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा अस्वस्थ आहे, त्याबद्दल वाद नाही. ही घटना ज्या शनिवारला उघडकीस आली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या रविवारी हजारो लोकांनी पुणे बंगलोर जो महामार्ग आहे तो रोखून धरला होता आणि 2 दिवसापूर्वीच्या रविवारी देखील तसाच तऱ्हेचा आपल्याला सगळ्यांना आक्रोश बघायला मिळाला. म्हणजे 15-8 दिवस उलटून गेले तरी लोकांमधला जो क्षोभ आहे तो काही अद्याप कमी झालेला नाही आहे. आणि काही दिवसापूर्वी राज ठाकरे साहेबांचं पण एक वक्तव्य आलं होतं की त्याला हाल हाल करून मारण्यात आला. इतकी लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे, कारण जो काय घडलेला प्रकार आहे तो कल्पनेच्या बाहेरचा आहे आणि विकृतीचं किती घाणेरडं स्वरूप असतं ते दर्शवणार आहे. एक लक्षात घ्या, आपल्याकडे अशी लोकांना सवय आहे की बलात्काराच्या घटना जेव्हा जाहीर होतात वर्तमानपत्रातनं, प्रसिद्धी माध्यमातनं, जेव्हा त्याला वाच्यता फुटली जाते, ओढली जाते कधी कधी, तेव्हा आपला सर्व लोकांचा जो आक्रोश असतो तो पोलीस यंत्रणेवरती असतो आक्रोश, आणि पोलीस यंत्रणा कमी पडते कुठेतरी म्हणून सगळे प्रकार होतात, पोलिसांचा धाक नाही आहे वगैरे वगैरे. काही प्रमाणामध्ये खरं आहे, नाही असं नाही, परंतु मी सरसकट पोलीस यंत्रणेला याच्याबद्दल दोष द्यायला बिलकुल तयार नाही. जो पोलीस यंत्रणेला दोष द्यायचा असेल तर त्याच्यासोबत न्याय यंत्रणा ही देखील तितकीच जबाबदार आहे आणि समाज जबाबदार आहे, प्रसिद्ध माध्यमे देखील जबाबदार आहे. लक्षात घ्या की त्या माणसाचं वय काय, कांबळेचं 60 उलटलेला माणूस, जी बिचारी पुजाऱ्यांची जी कन्या होती तिचं 3-3.5 वर्षाचं ते फूल होतं अक्षरशः, ते त्यांनी कोमेजून टाकलं. प्रश्न माझ्यासारखं, मी केवळ ह्याच्यावरती वकिली अँगलनी कायद्याच्या चिकित्सेमध्ये चौकटीमध्ये केवळ याचा अभ्यास करायला जाणार नाहीये. तर अशा 60 उलटलेल्या माणसाला अशी त्याची का वासना काबूत ठेवता आली नाही की जो त्या वासनेला मुक्त करण्यासाठी त्याला 3-3.5 वर्षाचं एक त्याला टार्गेट शोधावं लागलं आणि त्या टार्गेटवरती त्यांनी त्याची वासना तृप्त करायचा प्रयत्न केला. तर जे माझ्या हिशोबाने असं आहे की केवळ सरसकट कायद्यामधल्या त्रुटी, न्याय संस्थेतल्या त्रुटी, पोलिसांच्या त्रुटी, ज्याच्यावरती आपण आगपाखड करण्यापेक्षा माझा एक थोडासा एक सामाजिक असा शोध असा आहे की गेल्या 30-40 वर्षामध्ये स्त्रीचं जाहिरातीमध्ये, ते मॉडेलिंग असेल, वर्तमानपत्राची जाहिरात असेल, टेलिव्हिजनवरच्या जाहिराती असतील, सिरियल्स असतील, जे काही स्वरूप जे काही बाहेर आलेलं आहे, जे असं उत्तान स्तराचं जे स्वरूप आलेलं आहे, त्यावेळेला त्या नट्याच किंवा त्या मॉडेल्स काही प्रमाणात जरूर जबाबदार आहेत. आपल्याला आठवतं की सप्रे आणि मिलिंद सोमण जो प्रकार अलिबागला जो एक त्याने अजगर स्वतःच्या भोवती वेखा घातलेला असा जो फोटो प्रसिद्ध झाला होता आणि त्याच्यानंतर फार मोठं काऊर निर्माण करण्यात आलं. त्याच्यानंतर मुंबईच्या किल्ला कोर्टामध्ये ते प्रकरण देखील दाखल केलं झालं आणि माझा त्या प्रकरणाशी संबंध असा की जेव्हा एक प्रतिभा नावाचे एक सामाजिक कार्यकर्ता होता, त्यांचं आडनाव विसरलं, उत्तरांचलचे आहेत, त्याला कुठेतरी अशी हिंट लागली की सरकारी वकील जो आहे तो प्रकार, तो जो खटला जो आहे तो मागे घेणार आहे
आणि त्यांनी मला सांगितलं याच्यात तुम्ही इंटरव्हेन्शन करा. तर श्रीकांत भट म्हणून आपल्याकडे एक प्रसिद्ध वकील होते सेशन्स कोर्टामध्ये, 2-1 वर्षापूर्वी त्यांचं दुःखनिधन झालं. तर त्यांनी मला निरोप पाठवला की गणेश तुला ह्या प्रकरणामध्ये हजर व्हायचं आहे आणि एक प्रतिभा चैनानी काय त्याचं नाव होतं त्यांच्या वतीने तू हजर आणि इंटरव्हेन्शन कर. तर त्याच्यामध्ये असं असतं की त्या प्रकरणामध्ये ज्यांनी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीचं म्हणणं ऐकून से घेतल्याशिवाय कुठलंही प्रॉसिक्युशन हे विड्रॉ होऊ शकत नाही. आणि नंतर आम्ही जेव्हा तपास केला तेव्हा त्या सरकारी वकिलांना विधी आणि न्याय खात्यातर्फे कुठल्याही तऱ्हेच्या इन्स्ट्रक्शन्स, कुठल्याही तऱ्हेची लेखी सूचना नव्हती की सप्रे आणि मिलिंद सोमण, मधु सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्याबद्दल जो खटला आहे तो काढून घ्यायचा आपल्याला. आणि ती पहिली म्हणजे मला आठवतं प्रसिद्ध माध्यमात एकदम अत्यंत असं ते व्हर्च्युअली दे वर नेकेड आणि सर्प गुंडाळलेला अजगर त्यांच्यावरती असं स्वरूपाचं अतिशय बिभत्स असं ते चित्र होतं. मला आठवतंय साधारण 1979 साली पाकिस्तानची टीम आपल्याकडे जेव्हा आली होती तेव्हा इम्रान खानने गोदरेजच्या एका सोपचं मॉडेलिंग केलं होतं. तेव्हा देखील त्याच्यासोबत काही तो जसं सोलो मॉडेलमध्ये तशाच स्वरूपाच्या लिरिलच्या काही महिलांचं देखील एक मॉडेलिंग त्याच्यामध्ये आलं होतं. आणि साधारण तेव्हापासून अत्यंत तंग कपड्यामध्ये देखील आपल्या मॉडेलिंगमध्ये महिलांचा समावेश झाला आहे. आपल्या बहिणीच आहेत त्या शेवटी, परंतु त्यांनी हे किती प्रमाणात त्यांची वस्त्र कमी करावीत आणि मॉडेलिंगला त्यांनी पोच द्यावी आणि ह्याचा सर्व परिणाम किती होतो, आपण कुठला संदेश भेटतो याच्यामध्ये लोकांमध्ये, समाजामध्ये, ह्याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ही वासना जर लोकांमध्ये वाढत गेली तर त्याला कुठेतरी रोग बसला पाहिजे. या संदर्भात ऑस्ट्रेलियाच्या मध्ये एक कायदा केलेला आहे, 16 वर्षाच्या आतल्या मुलांना सोशल मीडिया बॅन आहे. अगदी तसं आपल्याकडे करता येईल? त्याच्या इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. इट्स ए क्वेश्चन ऑफ विल. आता ऑस्ट्रेलियामध्ये देखील ऑस्ट्रेलियाचं पॉप्युलेशन, लोकसंख्या त्यांची अवघी 2 कोटी आहे. जेमते मुंबई किंवा दिल्लीच्या एवढी लोकसंख्या आहे त्यांची आणि तो देश भारताच्या तिप्पट आहे. 93 लाख स्क्वेअर किलोमीटर आहे आणि आपण 32 लाख स्क्वेअर किलोमीटर होतो. सांगायचा मुद्दा असा की असं जर उत्तांद चित्रणामुळे कोणाच्या कामुक भावना जर चाळवल्या जात असतील आणि त्याच्यामुळे त्या तृप्त करण्यासाठी जर एखादं भक्ष्य शोधलं जात असेल तर याला जर रोख कुठेतरी आळा बसायला हवा असेल तर आपल्याकडे तशा स्वरूपाचे कायदे व्हायला पाहिजे. परंतु कायदा हा काय एका आज ठराव केला आणि उद्या कायदा होत नाही. त्याच्यावरती प्रचंड बिल बनतं, त्याच्यावरती चर्चा होते, समाजातले सर्व घटक आहेत, त्यांच्या सूचना मागवल्या जातात, बऱ्याच काही गोष्टी आहेत. एखादं बिल तयार करणं म्हणजे साधारण 1-1.5 वर्षाचा देखील कालावधी लागू शकतो. सांगायचा मुद्दा असा की ती मुलं बिघडू नयेत म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने 16 वर्षाची त्यांनी, कारण 16 वर्षात मुलं वयामध्ये येतात, मुलं येतात, मुली आलेल्या असतातच, त्यामुळे त्यांना परलिंगाविरुद्ध आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक स्वभाव येतो. पण त्याला कुठेतरी रोग बसावा. कारण जे आपण फेसबुकवरती बघतो, युट्यूबवरती बघतो ते इतकं भीषण आहे की त्याच्यामुळे हळूहळू त्या लहान मुलांमध्ये विकृती बळावू शकते. त्याला कुठेतरी रोग बसावा म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेलं आहे की फेसबुक असो, म्हणजे तुमचं मेटा असो, युट्यूब असो किंवा जी काही इतर माध्यम आहेत त्याच्यावरती तुम्हाला जर रजिस्टर करायचं असेल तर त्या मुलाचं वय किमान 16 असावं. आणि तरी देखील तो रजिस्टर केला गेला तर त्या कंपन्यांना जबाबदार धरलं जाईल अशी तरतूद आहे त्याची. मध्ये एक तुम्ही लिहिली होती की निर्भयानंतर जो कायद्यामध्ये बदल झाला 1976 मध्ये IPCच्या, आणि बलात्कार केल्याचं सिद्ध झाल्यास आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते, हे झालेलं आहे. पण हे आपण लोकांपर्यंत नीट पोहोचवलं नाहीये. म्हणजे जो त्या कायद्याचा धाक निर्माण व्हायला पाहिजे होता, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्याबद्दल मी असं सांगू शकेन की निर्भया प्रकरण जे 1995 मध्ये घडलं, माफ करा 2015 मध्ये घडलं ते, तर न्यायमूर्ती वर्मा यांची एक समिती नेमण्यात आली होती आणि हे सर्व प्रकरण जे घडलंय त्याचा एक वेगळ्या तऱ्हेने एक अभ्यास केला गेला आणि असा एक सुझाव आला त्याच्यामध्ये की इतके वर्ष बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला 10 वर्षाची सजा दिली जायची किंवा 14 वर्षाची असेल तर याच्यामध्ये फाशीची तरतूद करावी अशा तऱ्हेचा एक सुझाव आलेला होता आणि तो सुझावाचं रूपांतर कायद्यात झालेलं आहे. परंतु या सुझावाला बऱ्याच लोकांनी विरोध केला आणि काही अंशी माझा पण थोडासा विरोध आहे की बलात्कार, एक माणूस विचार काय करणार की मी हिला आता उपभोगतो, हिच्यावरती बलात्कार करतोय, हिला जर मी ठार मारलं नाही तर माझ्या विरुद्ध पुरावा द्यायला हीच न्यायालयामध्ये येणार आहे, तर मी पुरावा कशाला ठेवू, म्हणून तिला मारून टाका, अशी वृत्ती जर त्या खुन्यामध्ये त्या आरोपीच्या डोक्यात जर भिनत असेल तर ही भीती किंवा भिन्न अतिशय खतरनाक आहे. त्यामुळे तो त्या मुलीवरती बलात्कार, त्या स्त्रीवरती बलात्कारच करत नाही तर तिला या जगातनं संपवून टाकतो. त्यामुळे एकापर्यंत त्याच्या विरुद्धचा उपलब्ध असलेला जो काही पुरावा आहे तो नष्ट करतो. त्यामुळे बऱ्याच लोकांचा या फाशीच्या तरतुदीला विरोध होता, पण अखेर तशी तरतूद झाली. एवढंच नव्हे तर निर्भया प्रकरणामधल्या 2 आरोपींना माझ्या हिशोबाने अखेर फाशी देण्यात आली.
प्रश्न असा आहे पण की धाक का नाही धाक त्याचं कारण असं आहे की त्यासाठी प्रसिद्ध माध्यम आणि सरकार याच्यामध्ये ताळमेळ पाहिजे. सरकारने प्रसिद्ध माध्यमांना विश्वासात घेऊन त्या तऱ्हेची वातावरण निर्मिती केवळ वर्तमानपत्रांमध्ये नव्हे किंवा दूरदर्शनचे चॅनल नव्हे, पण खाजगी चॅनलला शेकडोने भारतात 400-450 बातम्या देणारे चॅनल्स आहेत. त्याच्यावरनं जर सतत हे ब्लेअर होत गेलं, लोकांमध्ये बिंबवण्यात गेलं की मी जर वाईट कृत्य केलं तर मला फासावर चढलं लागेल, कुठेतरी माझ्या वर्तनावरती काबू पाहिजे, हे जोपर्यंत बिंबत नाही तोपर्यंत अशा प्रवृत्ती या बळावतच राहतील आणि त्यांच्याकडनं असे अपराध घडतील. असे गंभीर अपराध झाले तर त्यांना पॅरोलवर सोडण्यात येत होतं आतापर्यंत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवले की नवीन कायदा करायचा, पण इतके दिवस कुठल्याही पक्षाचं सरकार असो त्यांच्या हे लक्षात आलं नाही की पॅरोलवर सोडतायत, पुन्हा बलात्कार करतात. तर कांबळेनी असं कृत्य केलेलं ते कांबळेला कसं सोडण्यात आलं? आता 19 साली कांबळेंनी एक सत्र न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध खटला होता, परंतु यातनं त्याला दोषमुक्ती झालेली आहे. आणि आमच्यासारख्या केवळ आम्ही वकील नाही तर आम्ही थोडे चिकित्सक देखील आहोत की त्याच्या मागची कारणं काय आहेत, कोण अपुरं पडलं, साक्षीदार फितूर झाले का, प्रशासकीय यंत्रणा कमीत पडली का, पोलीस कमी पडले का, आमचा सरकारी वकील तिथे कमी पडला का, याचा शोध घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यावेळी त्याबाबतचं माझं थोडं विधान आहे ते मी आता राखून ठेवतो. पण माझा सांगण्याचा हेतू असा आहे की ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणू अशी आहे ती. त्यामुळे सरसकट शासनाला दोपटणं, पोलिसांना दोपटणं किंवा न्याय यंत्रणा सगळ्यांचा दोष असेल तो 33% तिघांचा आहे असं म्हणणं मी उचित समजेल याच्या बाबतीत. पण समाजाचा काय दोष आहे? समाजाने काय केलं याच्यामध्ये? तर समाजामध्ये वातावरण निर्मिती झालेलं नाही की असं कृत्य केलं तर मला लोक तिथल्या तिथे संपवतील, धाक राहिलेला नाहीये. अच्छा. हे त्यातली बॉटम लाईन आहे की कायदा आणि सुव्यवस्था जी पोलिसांची जबाबदारी आहे, पोलीस यंत्रणा असो, न्याय यंत्रणा असो आणि सरकार म्हणून यंत्रणा, ह्या यंत्रणेबद्दल सामुदायिक असा कुठल्याही स्वरूपाचा दबदबा नाहीये, धाक नाहीये की जेणेकरून कुठलाही माणूस ही कृत्य करायला धसतो. पण आता बदलापूरचं आपण बघितलं तर त्या चिमुकलींवरती गैरप्रकार झाल्यानंतर तक्रार सुद्धा नोंदवून घेत नव्हती. बरोबर आहे. आता महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार, त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याचा गुन्हा सुद्धा नोंदवायला पोलिसांनी नकार दिला. उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल हे होतं. होय. आता तो विषय वेगळा आहे, पण यामध्ये बदलापूरच्या प्रकरणामध्ये गंभीर गोष्ट आली पोलिसांकडनं. तर याच्यामध्ये हे आता एकीकडे आपल्याला पोलिसांचा जो बेजबाबदारपणा असेल, पोलिसांचं करप्शन असेल, या संबंधी असा अनुभव तुम्हाला आलाय का काही केसमध्ये की असं होतं बाबा? मी थोडं तुमचं विधान म्हणजे रिस्पेक्ट देऊन थोडं ते वेगळ्या तऱ्हेने मांडतो. मला आठवतं मी पूर्वी ठाण्यावरनं पालघर कोर्टामध्ये वकील व्यवसाय करायला जायचो. तिथे आम्हाला एक अशी केस अशी नजरेस आली, माझी नव्हती पण आम्ही प्रत्यक्ष पाहिली होती की त्या बलात्कारित जी महिला होती 18 वर्षाच्या वरती, तेव्हा पोस्को कायदा सुद्धा आलेला नाही. आजचा पोस्को कायदा अलीकडचा 10-15 वर्षातला कायदा आहे. तर तिच्यावरती बलात्कार झाला, आरोपीला पकडलं, दोषारोपपत्र दाखल झालं आणि नंतर खटला उभा राहायला काही वर्ष लागली, 7-8 वर्ष लागली. आता जेव्हा गुन्हा घडला तेव्हा ती अविवाहित होती आणि जेव्हा सुनावणीला आली तेव्हा तिचं लग्न होऊन पालघरच्याच पलीकडे थोडं काही किलोमीटर गेलं की आपण गुजरात याच्यामध्ये जातो, तर माझ्या हिशोबाने ती उंबरगाव वगैरे जे गुजरातमध्ये येते तिथे ती सासरी म्हणून दिली गेली. आणि तिथल्या पोलिसांना असा मला प्रश्न पडलेला चांगला जाणवतोय, आमच्याशी चर्चा देखील झालेली आहे की ह्या तिचा पत्ता मिळाला माहेरकडनं आणि बाहेरचे लोक सांगत होते साहेब मेहरबानी करा आणि तिला समन्स बजावू नका, जर तिच्या समन्स गेलं सासरी, आम्ही तुम्हाला पत्ता दिला आणि सासरी समन्स गेलं तर हलकल्लोळ होईल, 2 आमच्या कुटुंबामध्ये मारामारी होतील आणि आमच्यावरती आरोप येईल की एका बलात्कार मुलीला आमच्या घरात तुम्ही खपवलेलं आहे सून म्हणून. त्यामुळे पोलिसांना प्रश्न पडला की या प्रकरणामध्ये समन्स बजाव का न बजावणं, असाही सुझाव त्यांना दिला गेला की सापडून येत नाही, संपूर्ण कुटुंब स्थलांतरित झालेलं आहे वगैरे वगैरे, अशा तऱ्हेचे देखील सुझाव देण्यात आले. तर मला सांगायचा हेतू असा आहे की बरेचसे झालेले प्रकार हे रिपोर्ट सुद्धा होत नाहीत, कारण त्याचं कारण असं असतं बलात्कार करणारी व्यक्ती ही तिची विक्टीम आहे, बळी पडलेली आहे, तिच्याच अवतीभोवती नात्यातले गोत्यातले वगैरे वगैरे असतात. तुम्ही पुण्याचं आता उदाहरण देऊन राहिलेला आहात. नसरापूरचं घटना घडल्यानंतर 8 दिवसांनी बातमी आली पुण्यामध्ये की एका आजोबाने नातीच्या बाबतीत देखील गैरप्रकार केलेला आहे. आता असा जर प्रकार घडत असेल तर लगेच तुम्ही पुण्यामधल्या कुठल्या पोलीस स्टेशनला लगेच जबाबदार धरणार का तुम्ही? शक्य नाहीये. त्यामुळे ही जी वृत्ती बळावण्याची जी कारणं आहेत ती शोधणं हे आजच्या घडीला आपल्या समाज संशोधकांचं, जे सोशल सायंटिस्ट आहेत त्यांचा पुढचं मोठं चॅलेंज आहे तो. आणि पोलीस यंत्रणा आणि सोशल सायंटिस्ट यांच्यामध्ये समन्वय साधून की हा प्रकार जर आळा घालायचा असेल, प्रसिद्ध माध्यमं असतील त्याच्यावरचं जे उत्तम जे तऱ्हेचं जे स्त्रियांचं जे प्रकटीकरण होत आहे त्याला कुठे आळा बसला पाहिजे,
हे जोपर्यंत सांगोपांगी चर्चा होत नाही तरच नंतर कायद्याची काहीतरी निर्मिती होईल. पण आता पोस्को कायदा संबंधी आता 18 वर्षाची मर्यादा 16 वरती आलेली आहे की 18 वर्षाच्या आतल्या मुलांनी एखाद्या मुलीवरती अत्याचार केला तर त्याला गंभीर अशी शिक्षा होत नव्हती, त्याला सुधारगृहामध्ये पाठवलं जात. बरं. आता ती मर्यादा 16 वरती आलेली आहे. होय. पण 14 ते 16 या काळात सुद्धा या वयोगटात हे गुन्हे होऊ शकतात. तर या संबंधी काही आपल्याला काही नवा विचार एक मध्यंतरी अलाहाबाद हायकोर्टाचे 2 असे उच्च न्यायालयाचे निर्णय आलेले आहेत की भले 18 वर्ष हे बॅरियर असलं मुलींच्या बाबतीत संज्ञान होण्याचं, पण साधारण 16 ते 18 हे जे वय असतं त्या मुली वयात आलेल्या असतात. वयात येणं म्हणजे नेमकं काय हे त्यांना पूर्ण कल्पना असते. आणि असं माहिती असून सुद्धा जर त्या कुठल्या एका मुलाला जर जास्त लीव देत असतील, त्याच्याशी लगट होत असतील, म्हणजे त्याच्याशी फ्रेंडली वागत असतील, काही मर्यादा देखील ओलांडून वागत असतील, तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय, त्याचे परिणाम काय आहेत याची समज 16 ते 18 वर्षाच्या मुलींना आलेली असते. त्यामुळे शिक्षा देताना या मुद्द्याचा देखील विचार व्हावा, असं अलाहाबाद उच्च न्यायालयाचे 2 निर्णय आलेले आहेत. ते मी शोधण्याचा सध्या प्रयत्नात मला मिळाले तर आपल्या चॅनलवर आपण नक्की प्रस्तुत करू. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की नसरापूरच्या मध्ये आक्रोश झाला की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरणी जाऊन ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक हे स्लो ट्रॅक मध्ये रूपांतरित झालेलं आहे अशी ही टीका होती. तर आपल्याकडे याच्यामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे का आपल्याकडे केसेस प्रचंड साठा झालेला आहे, अशा कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे? न्यायमूर्तींची संख्या, न्यायाधीशांची संख्या कमी आहे का? किंवा वकिलांकडनं काही चुकी म्हणजे चाल ढकल केली जाते का? सतत मुदतवाढ मागितली जाते का? कशामुळे हे सगळं होतं? निदान मी ह्या ज्या लैंगिक अत्याचाराच्या ज्या घटना आहेत पोस्को संबंधातले जे आहेत त्या बाबतीत न्याय यंत्रणेपुढे कडनं कुठे हेळसांड होते असं मला वाटत नाहीये. लौकिक अर्थाने त्या फास्टॅग मध्ये चालतात, गांभीर्याने चालतात. भले डे टू डे चालवणं केवळ अशक्य असेल, पण आठवड्याआठवड्यांनी त्या बोलवल्या जातात. आणि मुख्य म्हणजे एक लक्षात घ्या, बलात्कारासारखा गुन्हा मग तो अल्पवयीन मुलीवरती हो किंवा 18+ की ज्याला केवळ 376 खाली पूर्वीचा आपला IPCचा कायदा, कुठलाही बलात्कार करणारा माणूस हा समोर साक्षीदार ठेवून काही बलात्कार करत नाही. त्यामुळे जे विक्टिमचं जे स्टेटमेंट आहे ते ग्राह्य समजलं जातं. त्याच्यानंतर जे वैद्यकीय जो पुरावा आहे, वैद्यकीय पुरावा जे काही स्पर्म सापडतील, त्यांची प्रायव्हेट पार्टची जी काही चिकित्सा होते वैद्यकीय हिशोबाने, त्याच्यानंतर त्या आधारावरती फोरेन्सिकच्या आधारावरती ठरवलं जातं की असा खरोखर प्रकार घडलेला आहे की नाही, त्याचं स्वरूप काय वगैरे वगैरे. आणि एक लक्षात घ्या की या पोस्को सारख्या प्रकरणामध्ये पोलिसांकडनं काही प्रमाणात गांभीर्य कमी पडू शकतं, अपवादात्मक, पण ते मला उदाहरण दिल्याशिवाय मला राहत नाहीये. पुण्या जिल्ह्यातल्या वडगाव मावळ इथे देऊ रोडचं एक प्रकरण होतं. त्याच्यामधला एक आरोपी होता, त्यांनी त्याच्या शेजारच्याच मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते आणि जवळपास कुणकुण सगळ्या त्या चाळीमध्ये की त्या भागामध्ये होतीच तशी. तो तिला सणासुदीला गिफ्ट वगैरे काय काय द्यायचा, छोटा मोबाईल दिला, आणखीन काय दिला. दे वर फ्रेंड्स इन रिअल सेन्स, खऱ्या अर्थाने बोलायचं. एके दिवशी तो त्या मुलीची आई कुठेतरी बाहेर गेली होती 2-5 किलोमीटर लांब. त्याच्या घरामध्ये तो दुपारी 12 वाजल्यापासून 7 पर्यंत दोघंजण एकत्र होते. 7 वाजता मुलीला कळलं की माझी आई आलेली आहे, कारण आईने आवाज दिला. आणि मग ती आवाज दिल्यानंतर त्या आईने ही मुली याच्या घरातनं बाहेर पडली आणि मग त्या आईला लक्षात आलं की मुलगी यांच्या घरात आहे. आणि त्या एका मुद्द्यावरनं आईने त्याला फिर्याद दिली देवरोड पोलीस स्टेशनला. आणि याच्यामध्ये ज्या बालिकांचं जे लैंगिक शोषण होतं त्यांच्याकडनं जर समजा फिर्याद घेतली गेली, त्यांचं स्टेटमेंट जो नोंदवलं गेलं, ते घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय चिकित्सेसाठी त्यांना ससून वगैरे कुठल्या शासकीय रुग्णालयात पाठवलं जातं. तिथला देखील डॉक्टर जो असतो तो थोडक्यात ब्रीफ हिस्ट्री ऑफ द ऑफेन्स असं एक कलम असतो त्यांच्या फॉर्ममध्ये, तिथे जाणून घेतो. त्या व्यतिरिक्त 164 खाली न्यायदंडाधिकाऱ्याखाली बंद खोलीमध्ये की जिथे फक्त न्यायदंडाधिकारी, त्यांचा स्टेनोग्राफर आणि ती विक्टिम मुलगी या तिघांमध्येच फक्त कळू शकतो काय त्या मुलीने स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि चौथ्यांदा जेव्हा कोर्टामध्ये जेव्हा खटला चालतो तेव्हा या चारही ह्याच्यामध्ये जर तिच्या स्टेटमेंटमध्ये कुठे विसंगती आली, युनिफॉर्मिटी आली नाही कुठे, कारण ती बाल मुलगी असते, तिला तिचं वय सांगता येणं अशक्य आहे, तिला जन्मतारीख सांगता येणं अशक्य आहे. त्यामुळे जो काही घडलेला प्रकार आहे तो चारही ठिकाणी जर युनिफॉर्म आला तर त्याच्यामध्ये विश्वासार्हता असते. भले प्रत्यक्षात आम्ही त्याला कायद्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स म्हणतो तो जरी झाला नसेल, परंतु आता पोस्को कायद्यामध्ये देखील एवढ्या चांगल्या सुधारणा झालेल्या आहेत की कुठल्या स्वरूपात केवळ ज्या अर्थाने लौकिक अर्थाने सेक्शुअल इंटरकोर्स तो व्हायला पाहिजे अशी बिलकुल गरज नाहीये. बॉडी टच और एक्स्ट्रीम टच कॅन बी अमाउंटेड टू सेक्शुअल इंटरकोर्स अशा स्वरूपाचे आता बदल झालेले आहेत. त्यामुळे हे जो व्हेरिएशन जे आलेलं असतं त्याच्यावरती आरोपीचा वकील
फायदा उठवतो, कॉन्ट्रडिक्शन्स वगैरे काय असेल, ओमिशन्स, रेमिशन्स वगैरे वगैरे, इम्प्रोव्हायझेशन वगैरे, आणि मग त्याचा आरोपीला फायदा मिळतो. ही आपल्या न्यायसंस्थेची सध्याची धाटणी आहे अशी. मी त्याच्यावरती टीका नाही करत आहे, आणि बेनिफिट ऑफ डाऊट मग दिला जातो की ते पूर्ण सिद्ध झालेलं दिसत नाही. आणि आता तर सुधारणा झाल्या तर 20 वर्षाची शिक्षा देण्यात आलेली. मी जे सगळं सांगतायत ही सध्याची व्यवस्था आहे, तरी देखील लोकांचा आक्रोश आहे. आणि त्या आक्रोशामध्ये काहीतरी सत्यता आहे ना, त्यांचं जे अनुभव आहे त्याच्यावरनं त्या आक्रोशाची काही आपण दखल घेणार की नाही, त्यांच्या भावनांची कदर करून ते सिस्टीम मध्ये काही बदल करणार की नाही. कारण न्याय वेळेवरती मिळतो, अत्यंत दिरंगाईने मिळतो. जेव्हा सगळं वाटतं की आता झालं बा, आता इतके दिवस झाले, काय उपयोग आहे त्याचा, तर यामध्ये बदल काही करू शकत नाही का आपण? नाही, या बाबतीत मी थोडं समाजाला दोष देईन. आपला समाजात उतोंडी आहे, कळलं का? जर एकीकडे तुम्ही बलात्कार वगैरे होतात पण पोलीस यंत्रणेला, न्याय यंत्रणेला दोष देता, त्याचप्रमाणे जे आज मालिकांमध्ये चित्रीकरण चाललेलं आहे, तुमच्या मोबाईल्सवरती रील्स येतात, पण मी म्हणतो की ह्याला कुठेतरी रोख द्या. तर तुम्ही या रोख दिल्याशिवाय ते हे उत्तानकंठाचं होणारच आहे ते. पण ठीक आहे, तो आपण रोग दिला म्हणजे समजा तरी सुद्धा बलात्कार झाला, असं झालं, काही झाले, तर त्याच्यामध्ये न्याय लवकर मिळाला पाहिजे. साक्षीसाठी लोक पुढे येत नाहीत, घाबरतात का, कशामुळे हे होतं? आता तपासाची जी प्रक्रिया आहे ती तर पोलिसांना नीटपणे पूर्णपणे पार पाडलीच पाहिजे. घटना रिपोर्ट झाली, मुलीला वैद्यकीय चिकित्सेला पाठवलं, घटनास्थळाचा पंचनामा झाला, फॉरेन्सिकला सगळ्या त्या गोष्टी गेल्या. जे काय असं कधी घडलंय का की काही करप्शन झालेलं आहे, की साक्षीदारांना पैसे चालले, पोलिसांवरती दडपण आणलं, बडी व्यक्ती आहे तिने बलात्कार केलाय, एखादा जमीनदार आहे, एखादा बागायतदार आहे, एखादा राजकीय नेता आहे, असं कधी घडलंय का? दुर्दैवाने आपल्या देशामध्ये विटनेस प्रोटेक्शन हा कायदा अस्तित्वात नाहीये. तो आला पाहिजे. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आणि जोपर्यंत विटनेस प्रोटेक्शन कायदा येत नाही तोपर्यंत साक्षीदार हे सत्य बोलायला घाबरतील. म्हणजे त्यामुळे तो कायदा होणं, महाराष्ट्र सरकारने पण घोषणा केलेली आहे, पण अजून आम्ही कुठे काय त्याचं रूपांतर झालेलं लक्षात येत नाही. निर्भया प्रकरण झाल्यानंतर कायद्यामध्ये बदल झाला, त्याप्रमाणे नसरापूरचं प्रकरण हे एक टर्निंग पॉइंट आहे, असं नाही वाटत तुम्हाला? बिलकुल आहेच. भयानक आहे कारण सगळे. नव्याने चर्चा परत सुरू झालेली आहे सर्व विषयाला. आणि याच्यामध्ये आपण अगदी तटस्थपणे, शांतपणे, असं होतं तसं होतं, मग सोशल मीडिया, त्याला दोष नाही, समजा सोशल मीडियावरती काय असेल वाटेल ते असेल, पण म्हणून या गुन्ह्यांचं समर्थन करता येत नाही. की समजा एखाद्या सिनेमामध्ये चोऱ्या कशा करताय हे दाखवलं म्हणून समाज चोरी करायला लागलाय, असं त्याचं समर्थन करता येणार नाही. समाज जो आहे तो असा आहे, पण शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे, वेळेवर झाली पाहिजे, एफिशियंटली काम झालं पाहिजे न्याय व्यवस्थेचा. हा जो संताप आहे सर्वसामान्य लोकांचा, त्यांना कायद्याचं काही कळत नसेल, त्यांच्या भावना अत्यंत संतप्त आहेत, त्याची आपण दखल घ्यायची की नाही? घ्यायलाच पाहिजे, त्याबद्दल वाढलंय. पण जी न्यायिक प्रक्रिया जी आहे, तपासाची प्रक्रिया, दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया, त्याच्यानंतर चार्ज फ्रेमिंग ज्याला आम्ही म्हणतो, ती एक प्रक्रिया आहे. मग साक्षीदाराला बोलवणं ही एक प्रक्रिया आहे. जगाच्या तुलनेत आपण कुठे होत्या स्पीड मध्ये? खूप मागे होतं. पण हा, मग तेच म्हणलं, मग ते का, ते त्यासाठी त्याच्यामध्ये मी सगळ्यांना दोष द्या, पण काहीसा दोष मी या समाजाला देणं जास्त पसंत करेन, कारण तेवढा समाज आपला व्होकल नाहीये. अच्छा. पण आता जी पूर्वी कसं होतं की बलात्कार एखादा महिलेवर झाल्यावरती ती पुढे येत नसे. वास्तविक बलात्कारित स्त्रीनी काही गुन्हा केलेला नसतो, पण तिची प्रतिष्ठा जाईल, लोकांना कळालं तर. म्हणून रिपोर्ट सुद्धा होत नाही. गुन्हे, बरेचसे गुन्हे रिपोर्ट होत नाही, कारण नात्यातलेच लोकांनी घाण काम केलेलं असतं. याबाबत समाजाने पुढे येऊन सांगितलं की बाई, तुझं काहीच चुकलं नाहीये, तुझ्यावर अन्याय झालाय, तू पुढे, तुझ्या प्रतिष्ठेला काही बाधा येणार नाही. आणि उलट समजा एखाद्या स्त्रीवरती बलात्कार झालाय, ती पुढे आली, तिचं लग्न व्हायला पाहिजे, होऊ शकलं पाहिजे. बरोबर. तर अशी सुधारणा समाजामध्ये मिळते, समाजामध्ये जे काम करणारे लोक करतील ती. पण एक कायद्याचे विद्यार्थी आणि स्वतः प्रॅक्टिशनर म्हणून तुम्हाला याच्यामुळे अस्वस्थ व्हायला वाटतं का? प्रश्नच नाही. एखादा किस्सा, एखादा प्रसंग असा घडलाय का की ज्यावेळी तुम्ही सुद्धा असा हे होता की बाबा काय चाललंय? अगदी हीच प्रकरण नसरापूरचं घडलं, ज्वलंत उदाहरण त्याच्या बाबतीत. परंतु त्या निमित्ताने आता चर्चा सुरू झाल्या, चर्चा सत्र सुरू झालेली आहेत, लोकांमध्ये मिटिंगा व्हायला लागलेल्या आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये 15 दिवसानंतर देखील मोठ्या प्रमाणात नागरिक जमतात, मोर्चा काढतात. हे एक ज्वलंत समाजाचं उदाहरण आहे. पण केवळ तेवढ्यापुरतं राहू नये, त्याचा जो परिणाम जो आहे चांगला होणारच आहे, तो कलेक्टिव्ह काहीतरी परिणाम व्हावा. शासकीय यंत्रणा आणि समाज माध्यम याच्यामध्ये कुठेतरी एक ताळमेळ यायला पाहिजे, कुठेतरी चर्चेची किंवा विचारांची आव्हान दिवाण व्हायला पाहिजे सगळी, आणि मग त्यातूनच चांगल्या गोष्टी होतील. पण त्याच्या आपल्याला फळं मिळायला 20 वर्ष लागतील किंवा. मग हे आता आपण हे चर्चा वाइंड अप करताना मी परत रिपीट काही मुद्दे करतो, म्हणजे काय करायला पाहिजे.
तुमचं पहिलं म्हणणं असं आहे की समाज माध्यमांमधनं जे दाखवलं जातं त्याच्यावरती कुठेतरी रोख लागला. प्रश्नच नाही. दुसरी गोष्ट, पालकांची सुद्धा जबाबदारी की आपली मुलं काय काय बघतात त्याच्यावरती बिलकुल, नियंत्रण ठेवणं. बिलकुल. ही दोन गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे समाजातल्या व्यक्तींनी ज्यांनी एखादा गुन्हा घडताना, चिमुकलीवरती गुन्हा घडताना किंवा कुठेही गुन्हा घडताना पाहिला असेल, साक्ष देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे पोलिसांनी गुन्हा तत्परतेने नोंदवून घेतला पाहिजे. तिथे जर बदलापूर सारखा प्रकार घडणार असेल, ज्या ठिकाणी गुन्हा नोंदवून घेण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली वरच्या दडपणामुळे, ते होता कामा नये. आणि ते होत असेल तर त्याच्यावरती काही काउंटर चेक असला पाहिजे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे समाज, पोलीस, न्यायव्यवस्था, सरकार या सगळ्यांनी मिळून याच्यावरती काम करून लवकरात लवकर चिमुकलीला, बलात्कारित महिलेला, वृद्धेला ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे. आणि खरोखरच फास्ट ट्रॅक होण्यासाठी सहाय्यभूत झालं पाहिजे. हे आपण त्याप्रमाणे काम झालं पाहिजे आणि त्या गुन्हेगाराला गुन्ह्याची शाबिती होऊन, पहिले गुन्ह्याची शाबिती झाल्याशिवाय शिक्षा देता येत नाही. तो जर शाबिती होण्यामध्येच जर काही अडचण येत असेल तर त्याच्यावरती देखील आपल्याला उपाय शोधणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि कधी कधी शेवटचा प्रश्न, वकील सुद्धा हे सगळं तारखा पुढे घेऊन जाणीवपूर्वक विलंब लावतात. नाही, या 376 किंवा पोस्कोच्या बाबतीत मी तरी असा कुठला वकील पाहिलेला नाही की तो जाणून बुजून विलंब लावतो. पण पोस्को मध्ये अजूनही काही सुधारणा व्हायला वाव आहे. वाव आहे, प्रचंड. आणि कुठल्याही परिस्थितीत लहान मुलांवरती जर अत्याचार होत असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन, ज्याप्रमाणे आता फडणवीसांनी सांगितलं की नवा कायदा करू, तसं आणखीन काही जर महाराष्ट्रामध्ये विचार मंथन होऊन आणखीन काही बदल करायचे असतील तर ते बदल झाले पाहिजे. याच्यावर काही दुमत असायचं कारणच नाही. हे आज आपण इथे येऊन अत्यंत महत्वाचे मुद्दे सांगितले. आणि ज्याच्यामध्ये केवळ वकील म्हणून तुम्ही सांगितलं नाही, एक सामाजिक चिंतक म्हणून सुद्धा तुम्हाला काही मुद्द्यांबाबत वाटतं की सोशल मीडियाचा जसा दुरुपयोग होतो, सिनेमामधनं, सिरियलमधनं काय ज्या प्रकारे हिंसा दाखवली जाते आणि एक प्रकारे त्याचं उदात्तीकरण केलं जातं आणि ज्याच्यामुळे हे गुन्हे घडतात असं तुम्हाला वाटतं. पण त्याचवेळी तुम्ही असंही म्हणत नाही की बाबा सिस्टीममध्ये सुधारणा झाली पाहिजे असा तुमचा आग्रह आहे. बिलकुल. त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील स्वतः राहत असता, सतत काहीतरी करत असता. तुमच्या लिखाणातनं, व्याख्यानातनं, प्रत्यक्ष प्रॅक्टिसमधनं तुम्ही ही सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असता. याच्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो, अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही आज इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि यामध्ये लोकांना अनेक नवीन मुद्दे कळतील, नवा एक दृष्टिकोन मिळेल याच्याबद्दल मला खात्री वाटते. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.